बस आणि रिक्षा काय भेटली नाही. टेम्पो मध्ये बसून जाणार आहेत आम्ही सध्या. आणि आमका काय झाले, मी मध्ये बसले. 4:30 वाजून गेले आणि बस काय आली नसा माहिती. हॅलो फ्रेंड्स, खूप दिवसानंतर आलोय नवीन ब्लॉग घेऊन. आणि हा ब्लॉग एक स्पेशल असणार आहे. आम्ही चाललोय गणपतीला गावी, कणकवलीला. ते पण स्पेशल गाडी आहे. श्रद्धानी एंड मुमेंटमध्ये बसची बुकिंग केली आहे. आता बसचा प्रवास करणार आहे, 12 तासच्या वरती जाणार आहे. तर बघूया, पॅकिंग चालू आहे मॅडमची. हा श्रद्धा, पॅकिंग जोरात चालू आहे तुझी. तिथं पूर्ण खायचा बॅग, फुल खाणे का बॅग, हे कपडेचा बॅग आणि कपडे बाकी आहेत टाकायचे अजून. प्रयत्नानंतर सुद्धा आम्हाला मिळालेली नाही. पण किती टायमा पोचू आता आपण? मला तरी वाटतंय की जवळजवळ आता असे तर आम्हाला 10 ते 12 तास लागतात, पण मला वाटतं 15 ते 16 तास जातात. हो हो हो. आमची जर्नी चालू झाली आहे रिक्षामध्ये. रिक्षातून निघालो आहे आता आम्ही. तर बघूया आता किती वाजता पोचू. 4:30ची बस होती. आता टायमावरती आहे की नाही बघूया. आता टायमावर असेल का? आहे, टायमावरतीच असतं आमचं बस. बघूया ना. आता आमच्या इथे तर खूप लेट होतो, अर्धा 1 तास थांबावं लागतं. लगेच तर एवढाच आहे, तरी पण ते भारी आहे ना, पकडणारा मीच आहे. गाईज आमचा झाला आहे जेवण वगैरे. ही आमची बस आहे, मनीष ट्रॅव्हल्स. स्वतःने घरचं जेवण आणले, चपाती भाजी. मी व्हेज फ्राईड राईस खाल्ले. ओके, आता आम्ही अजूनपर्यंत पेनला जाऊ. हॅलो मित्रांनो, आम्ही पोहोचलोय कणकवली बस स्टेशनकडे आणि सकाळचे वाजलेत 7. आमचा नाश्ता पण झाला आहे, आंबोळ्या आणि उत्तप्पा खाल्ला आहे. तर श्रद्धा गेली आता फ्रूट्स घ्यायला. आमचा टोटल आता बसमध्ये 13 तास झाले. तर नशिबाने आम्हाला काय ट्रॅफिक वगैरे भेटली नाही, खूप टायमावरती पोचवलं. आणि आता बघूया पुढे जाऊन. आता इथून पण परत 1.5 तासाची जर्नी आहे स्टेशनवरून. तर बघूया किती वाजता आम्ही पोचतो. सो हे आहे कणकवलीचा बस स्टॉप. बस डेपो आणि लाल परी आली आहे. अजून श्रद्धासोबत फिरला ना तसं सर्व भेटणार आहे. असं स्वागत आहे आमचा कणकवलीमध्ये. आधी बसणार होतो मस्त ST बसमध्ये. आमची सेवा झाली होती रिक्षामध्ये, पण आता आम्ही बसलो टेम्पोमध्ये. काय श्रद्धा, हर वर्षी काय ना काहीतरी. काका देवासारखे आले. काका गेलेत मागे सेट करायला बॅग वगैरे. काका देवासारखे गेले म्हणून आमक गावली. आता काय गेले आणि आमका काय झाले, मी मध्ये बसले. रामकृष्ण हरी. मला ओळखला? होय होय, मी पण ओळखलं तुम्हाला. हा हा, चला चला. पाहुण्या ओळखत नाही, पाहुण्या ओळखलो. ही आमची बस इकडे पोचवली. श्रद्धा फायनली तुझ्या गावी इलवा. एवढा तेवढ्या ही नदी आहे आणि ही आमची ST चालली कणकवलीला परत. हा सुंदर नजारा. अरे चाललाय आमचा बॅग घेऊन. श्रद्धाचा भाव 30 रुपयात आलो म्हणून आम्हाला असं करावं लागते. 500 रुपयामध्ये आलं ना डायरेक्ट सर्व्हिस घराकडे सरळ, फ्री होम डिलिव्हरी. आता इथे पाय पण बरबडते, ते चिकटमध्ये पूर्ण पाय घुसला. आता पाय साफ कोण करणार? चला भेटूया. सो फायनली आला श्रद्धाचा घर. 5 मिनटं बोलून 15 मिनटं चालवून घेतली. अरे बापरे, बँड बाजा बारात आहे. श्रद्धाचा घर, श्रद्धा निवास. प्रभावती निवास, श्रद्धा निवास. अरे भाई, आता कुत्रे लोक येतील स्वागत करायला. आलं नाही कोण. काय गेलो कुत्रो तुमचो. लाईट असा की नाही घराक?
लाईट हा काय नाही गो. सो फायनली आमचा प्रवास इथे झालाय आणि मी पोचलोय 10:15 वाजता घरी. काल 4 वाजता घरातून निघालेलो संध्याकाळी. 6 वाजता बस भेटली. 7 वाजता आम्ही कणकवलीला पोचलो आणि कणकवलीवरून आता इथे यायला हिच्या घरी 10:15 झाले. आता लय थकलोय. आता मस्त आराम करीन. फोनमध्ये बॅटरी पण नाहीये, इथे नेटवर्क पण नाहीये. आता इथे तीच एडिट तर खरी कर. मजा असते गाईस की तर नेटवर्क आहे. नसतं. ते तर आहे. नाहीतर काय उपयोग आहे. बट तरी पण थोडा तरी नेटवर्क पाहिजे ना. थोडा व्हिडिओ आता एडिट होऊन आता हा व्हिडिओ येणार 2-3 दिवसानंतर. ते जरा वाटतं. सर्वात सोपं गोष्ट सांगू, माझ्या घरातनं काय व्ह्यू दिसतो. हा हे पण तुम्हाला मी दाखवतो लास्ट मध्ये. सह्याद्री दिसत आपल्या घरातनं. काय सह्याद्री. दिसतं? सह्याद्री. चला Okay. भेटूया. हे आहे श्रद्धाच्या घरातला व्ह्यू बघा. इथे श्रद्धा जेवण बनवते. श्रद्धा